नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचा आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कामगार योजनेमधील लाभार्थ्यांसाठी असणार आहे। तर मित्रांनो, कामगार योजनेतील लाभार्थी जेव्हा इसेन्शियल किट किंवा सेफ्टी किटचं अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी जातात तेव्हा मित्रांनो एक एरर येत आहे। हा एरर काय येतो, त्याचे कारणं कोणती आहेत त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर बघू शकता मित्रांनो, आता आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती आलो आहोत। इथे आल्यावरती आपण जेव्हा इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक संचासाठी जेव्हा अपॉइंटमेंट बुक करतो तेव्हा इथे तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे कार्डवरचा तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता सेंड OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर ज्या कार्डला तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावरती OTP जाणार आहे आणि तोच OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, आता आपण OTP इथे टाकून घेत आहोत। तर OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज येतं। तर तिथे तुम्हाला सिलेक्ट कॅम्प म्हणजे शिबिर निवडायचं आहे। शिबिर निवडून झाल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट डेट म्हणजेच तारीख निवडायची मित्रांनो। तारीख निवडल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट प्रिंट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर खरा प्रॉब्लेम इथे येते मित्रांनो, बघू शकता वरती उजव्या कोपऱ्यामध्ये। आता जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक करता तेव्हा तिथे मित्रांनो एक एरर येत आहे। तर त्याच्यामध्ये असं म्हणतं आहे की सम एरर ऑकर्ड व्हाईल सेव्हिंग धिस फॉर्म। तर अशा प्रकारचा एरर सगळ्यांना येत आहे मित्रांनो। आता हा एरर नेमका काय येतोय, कशामुळे येतोय, असे बऱ्याच जणांचे प्रश्न होते। तर त्याचविषयी आज आपण माहिती देणार आहोत। तर मित्रांनो, हा एरर येण्याचे दोन कारणं आहेत। तर दोन कारणं म्हणजे मित्रांनो, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे वेबसाईटचं कारण। आता वेबसाईट जर का व्यवस्थित चालत नसेल तरीसुद्धा हा एरर येऊ शकतो, आणि जर का वेबसाईट ओके असेल, सगळं काही व्यवस्थित चालत असेल आणि तरीसुद्धा हा एरर येत असेल तर मित्रांनो समजून जा की तुमचा जो काही जिल्हा आहे त्या जिल्ह्यामधील जे काही किट आहेत मित्रांनो, त्या किट वाटपाचं जे लक्ष्यांक आहे ते पूर्ण झालं आहे। म्हणजेच तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या किट आहेत त्या पूर्णपणे वाटप झाल्या आहेत। नवीन किट उपलब्ध नसल्यामुळे सुद्धा हा एरर येऊ शकतो। तर भरपूर जणांना हा एरर येत आहे मित्रांनो। तर दोनच कारण आहेत, एक तर वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे। वेबसाईटचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रात्री उशिरा हा फॉर्म भरू शकता, आपली रात्री उशिरा तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन बघू शकता, तेव्हा झालं तर ओके, नाहीतर एरर येत असेल तर समजून जा की तुमच्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत जे काही नवीन किट आहे ते आलेले नाही आहेत। त्याच्यामुळे जेव्हा नवीन किट येऊन लागतील तेव्हा तुमची अपॉइंटमेंट बुक होऊन जाईल। खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।